Hello, dear students. Today we will see Faraday's second law of electrolysis. In a previous video lecture, we have seen Faraday's first law of electrolysis and numericals on that. Okay, first law पूर्ण तुम्हाला व्यवस्थित समजला. Okay, W is directly proportional to Q. W is equal to ZIT. Okay, वगैरे वगैरे काढत काढत आपण पूर्ण ते डेरिवेशन बघितलं त्याचं आणि त्याच्यावरती न्यूमेरिकल्स पण घेतले होते. फॅराडेज फर्स्ट लॉ वरती. तर आज आपण बघूयात फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. मग सेकंड लॉ काय? व्हेन सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द different electrolytic solution which are connected in a series, then amount of substance deposited at the respective electrode is directly proportional to their equivalent weight. Okay, amount च्या ठिकाणी the weight of substance पण म्हणू शकता तुम्ही. The weight of substance deposited at the respective electrode is directly proportional to their equivalent weights. Okay, हा आहे तुमचा फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. याचा मीनिंग काय आहे? तर when same quantity of electricity is passed through the different electrolytic solution. Suppose there is the one electrolytic solution, one is the AgNO3 electrolytic solution. One is the electrolytic solution of AgNO3, another one is the electrolytic solution of copper sulfate. दुसरं copper sulfate आहे. दोन असतील किंवा दोन पेक्षा जास्त पण असू शकतात. ओके, तीन असतील. तिसरं झिंक सल्फेट आहे सपोज. त्याच्यामधनं दीज आर कनेक्टेड इन अ सिरीज. हे सिरीज मध्ये कनेक्ट आहेत आणि सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी जर पास केला तर देन अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ॲट द रेस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड. इथं कॅथोड वरती काय होईल? सिल्वर डिपॉझिट होईल. याच्या कॅथोड वरती काय होईल? कॉपर डिपॉझिट होईल. समजा झिंक सल्फेट आहे तिसरं सोल्युशन, झिंक सल्फेट, तर त्याच्या कॅथोड वरती काय डिपॉझिट होईल? झिंक डिपॉझिट होईल. तर अमाऊंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ॲट द रेस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड is directly proportional to their equivalent weight. हा आहे तुमचा सेकंड लॉ. आता तुम्हाला स्टेटमेंट लक्षात आला असेल व्यवस्थित. बघा, जर तिन्ही डिफरंट इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहे त्याच्यामधून आपण सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केली, सपोज 2 फॅराडे प्रत्येकातनं, मग प्रत्येक इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये कॅथोड वरती सेम अमाऊंट ऑफ सिल्वर, कॉपर आणि झिंक डिपॉझिट होणार नाहीत. त्याच्या इक्विव्हॅलंट वेट नुसार ते कॅथोड वरती डिपॉझिट होते. लक्षात? अमाउंट ऑफ सबस्टन्स डिपॉझिटेड ॲट द रेस्पेक्टिव्ह इलेक्ट्रोड इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर इक्विव्हॅलंट वेट. ओके, आहे तुमचा फॅराडे सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. आता स्टेटमेंट आणखी एकदा ऐका. व्हेन सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास थ्रू द डिफरंट इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन which are connected in a series, then amount of substance deposited at the respective electrode is directly proportional to their equivalent weight. Okay, हे तुमचं स्टेप. मग आता त्याला मॅथमॅटिकली कसं लिहिता येतं? W1 upon W2 is equal to E1 upon E2. This is your mathematical equation of second law of electrolysis, Faraday's second law of electrolysis. आता इथं आपण इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन घेतलं, त्याच्यात कसं लिहू शकतो? वेट ऑफ, पहिल्यांदा कोणतं होतं? सिल्वर डिपॉझिटेड, वेट ऑफ सिल्वर डिपॉझिटेड अपॉन सेकंड कोणतं होतं? वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड इज इक्वल टू इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर, इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर अपॉन इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर. तिसरं पण घेतलं होतं मी, त्याला पण तिघाच्यामध्ये हे अटॅच करू शकता. जर तुम्ही इथं वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड घेतलं, खाली वेट ऑफ झिंक डिपॉझिटेड घेतलं, तर इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर अपॉन इक्विव्हॅलंट वेट ऑफ झिंक. ओके, तर W1 अपॉन W2 इज इक्वल टू E1 अपॉन E2 हा फॉर्म्युला त्याच्यात तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे सेकंड लॉ मध्ये. ठीक आहे. मग W बरोबर काल काय घेतलं होतं आपण? ZIT, बरोबर आहे. W इज इक्वल टू ZIT. देन W1 इज इक्वल टू Z1IT अपॉन W2 इज इक्वल टू Z2IT. कॅन वी राईट? यस, कारण सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केलाय, त्यामुळे I इंटू टी म्हणजे Q
क्यू म्हणजे चार्ज किंवा इलेक्ट्रिसिटी पास थ्रू देम, ते सेम आहे. त्यामुळे दोन्ही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मध्ये I × T कॉमन राहील. बरोबर आहे, कारण सेम अमाऊंट ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केले. फक्त काय राहील, Z = E/F आहे. म्हणजे Z इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट. काल बघितलं आपण Z1 इज डिफरंट फॉर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन 1 आणि Z इज डिफरंट फॉर इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन 2. मग Z1 × IT, Z2 × IT हे लिहू शकतो आपण. W1 = Z1IT आणि W2 = Z2IT. ओके, हे लिहिलं E1/E2 असं लिहू शकतो. येस, IT कॅन्सल केलं. Z1/Z2 E1/E2 असं लिहिता येईल. येस, लिहिता येईल. आपण फॉर्म्युला लक्षात ठेवा, आपण लक्षात ठेवा. W1/W2 E1/E2. त्याच्यापासूनच आपण लिहू शकतो Z1/Z2 E1/E2. याचा मिनिंग काय होतोय, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट Z इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू देअर इक्विव्हॅलंट वेट. त्या इक्विव्हॅलंट वेटच्या डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. म्हणून आपण असं लिहू शकतो E इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू Z, इलेक्ट्रोकेमिकल इक्विव्हॅलंट ऑफ दॅट सबस्टन्स और इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन. ओके, तर इथं प्रोपोर्शनॅलिटी साइन काढला, कॉन्स्टंट घ्यावा लागतो. फॅराडेज कॉन्स्टंट F घेतला तर E = FZ हा पण फॉर्म्युला आहे. ओके, E = FZ. F इथं 1 फॅराडे. ओके, तर यावेन आहे सेकंड लॉचं स्टेटमेंट फक्त, आणि हा फॉर्म्युला लक्षात ठेवा. कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी कधी कधी हे पण विचारतात, तर हे लक्षात ठेवा. ओके, तर दिस इज युअर फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस. त्यानंतर याच्यावरती आपण एक न्यूमेरिकल घेऊयात. हा एक न्यूमेरिकल आहे फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस वरती. बघा, 3 इलेक्ट्रोलायटिक सेल्स A, B and C containing A, B and C containing electrolytes zinc sulfate, silver nitrate and copper sulfate respectively were connected in a series. A steady current of 1.5 ampere was passed through them until 1.45 gram of silver was deposited at the cathode of cell B. How long did the current flow? What weight of copper and zinc were deposited? बघा, न्यूमेरिकल मोठा पहिल्यांदा लिहून घ्या. मी बोर्ड क्लिअर करणार आहे, त्यामुळं व्हिडिओ पॉज करून लिहून घ्या. ठीक आहे, जेव्हा न्यूमेरिकल मध्ये असेल दॅट इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन वेर कनेक्टेड इन अ सिरीज म्हटल्यानंतर तुम्ही ओळखून घ्यायचं हा न्यूमेरिकल कशावरती बेस आहे, सेकंड लॉ, फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिस वरती बेस आहे. ठीक आहे, मग ते झालं. आता दिलंय काय आणि काढायचंय काय. न्यूमेरिकल काय म्हणतोय, 3 इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन आहेत. एक आहे झिंक सल्फेट, दुसरा आहे AgNO3 आणि तिसरा आहे कॉपर सल्फेट. हे 3 आहेत, सिरीज मध्ये कनेक्ट केलेत आणि त्याच्यामधून सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी पास केले. ते इलेक्ट्रिसिटी कितीच्या एम्पियर आहे, 1.5 एम्पियर आहे. किती वेळासाठी पास केलाय त्यांनी नाही सांगितलं, पण काही वेळानंतर 1.45 ग्रॅम सिल्वर डिपॉझिट झालाय सेल बी च्या कॅथोड वरती. म्हणजे सेल बी मध्ये कोणतं होतं, AgNO3 सोल्युशन होतं. कॅथोड वरती सिल्वर डिपॉझिट झालाय. किती डिपॉझिट झालाय, 1.45 ग्रॅम. ही व्हॅल्यू महत्वाची. ओके, पुढे लागणार आहे. त्यानंतर मग किती वेळ इलेक्ट्रिसिटी पास करावी लागेल 1.5 एम्पियरची, आणि किती तेवढाच इलेक्ट्रिसिटी पास केल्यानंतर किती कॉपर डिपॉझिट झाला असेल. कॉपर सेल सी मध्ये डिपॉझिट सी, ओके, आणि सेल ए मध्ये किती झिंक डिपॉझिट झाला असेल ते पण काढायला सांगितलं. ओके, हे न्यूमेरिकल. पहिल्यांदा हाऊ लॉंग डिड द करंट फ्लो हे काढण्यासाठी तुम्हाला फर्स्ट लॉचा यूज करावा लागेल. ओके, मिनिट. ठीक आहे, मग कसं काढणार बघूयात आपण. मग पहिल्यांदा टू डिपॉझिट 1.54 ग्रॅम ऑफ सिल्वर at the cathode of cell B, how much time will be required हे काढूयात. तर त्याच्यासाठी टाइम काढण्यासाठी अगोदर तुम्हाला काय करावं लागेल,
स्टॅकोमेट्रिक कॅल्क्युलेशन जे आपण प्रिव्हियस लेक्चरमध्ये यूज करून केलंय, त्यावेळेनं तुम्हाला चार्ज किती लागेल हे काढावं लागेल. आणि जेव्हा चार्ज तुम्हाला माहिती झाला त्यावेळेस तुम्हाला आय आहे Q इज इक्वल टू आय इंटू टी, हा फॉर्म्युला यूज करून तुम्हाला टाइम काढता येईल. मग आता बघा आहे काय, सिल्वर नायट्रेट सोल्युशन कसं डिसोसिएट होतं, AgNO3 डिसोसिएट इंटू Ag प्लस प्लस NO3 मायनस, बरोबर आहे. Ag प्लस आहे, Ag प्लस आयन टेक्स 1 इलेक्ट्रॉन अँड कन्वर्टेड इंटू Ag सिल्वर. याचा मिनिंग काय होतं आपण काल बघितलंय, 1 मोल सिल्वरचे आयन काय करतात, 1 मोल इलेक्ट्रॉन इतका चार्ज घेतात, म्हणजे 1 फॅराडे चार्ज घेतात. आणि किती मोल सिल्वर डिपॉझिट होतो, 1 मोल सिल्वर डिपॉझिट होतो. त्याचा अर्थ ते आहे. म्हणजे जेव्हा आपण 1 फॅराडे चार्ज पास करू तेव्हा 1 मोल सिल्वर म्हणजे किती ग्रॅम, त्याचे अटॉमिक मास इतकं. अटॉमिक मास किती आहे सिल्वरचं, 108. म्हणजे 1 फॅराडे चार्ज पास केल्यानंतर 108 ग्रॅम सिल्वर काय होतो, डिपॉझिट होतो. ओके. मग 1 फॅराडे चार्ज म्हणजे किती कुलॉम, 96,500 कुलॉम इतका चार्ज पास केल्यानंतर 108 ग्रॅम इतकं काय होतं, सिल्वर डिपॉझिट होतं. मग 1.45 ग्रॅम इतकं सिल्वर डिपॉझिट होण्यासाठी किती चार्ज पास करावा लागेल, काढता येतं आपल्याला. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा, त्यावरून तुम्हाला येईल. तर आता क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर किती, 1.45 इंटू 96,500 अपॉन 108, याचा आन्सर किती येईल, 1295.6 किलो इतका चार्ज, बरोबर आहे. टू डिपॉझिट 1.45 ग्रॅम ऑफ सिल्वर at the cathode of cell B requires the 1295.6 coulomb charge. म्हणजे त्या तिन्ही इलेक्ट्रोलायटिक सोल्युशन मधनं किती चार्ज पास केलाय, कारण ती सिरीज मध्ये कनेक्ट आहेत, सेम क्वांटिटी ऑफ इलेक्ट्रिसिटी इज पास्ड, देयरफॉर 1295.6 कुलम इतका चार्ज पास केलाय. ठीक आहे, तेव्हा तेवढं सिल्वर तिथं डिपॉझिट झालं. त्याच वेळेस कॉपर किती डिपॉझिट झाले आणि झिंक पण किती डिपॉझिट झाले करायचे. पण तेवढा चार्ज पास केलाय, तेवढं सिल्वर डिपॉझिट झालंय, त्याला टाइम किती लागलाय ते काढायचं आपल्याला. करंट कितीचा पास केलाय, 1.5 एम्पियरचा. मग तुमच्याकडे फॉर्म्युला आहे Q इज इक्वल टू I इंटू टी, बरोबर आहे, हा फॉर्म्युला. मग Q किती आहे, 1295.6 इज इक्वल टू करंट किती एम्पियरचा, 1.5 इंटू टी, टाइम इन सेकंड. टाइम कशाला दिली तर सेकंड मध्ये. 1295.6 अपॉन 1.5 इज इक्वल टू टी. मग इथं टाइम किती लागेल, तर याचं जर तुम्ही केला तर 12956 अपॉन 15 किती होईल, 15 8 120, बरोबर आहे. ओके, उरलं 9 झाले 95, 15 6 90, बरोबर आहे. उरले 5 झाले 56, 15 3 45, 3 45, उरले किती 11 झाले, मग पुन्हा 7 येईल. तर टाइम किती लागेल, 863.7 सेकंद. 863.7 सेकंद इतका टाइम लागेल टू डिपॉझिट, ओके, टू डिपॉझिट 1.45 ग्रॅम सिल्वर at the cathode of cell B. ओके, टाइम निघाला. आता इथपर्यंत फर्स्ट लॉचाच यूज होता, सेकंड लॉचं काही नव्हतं. ठीक आहे. मग त्यानंतर आपण बघूया, मग सिल्वर 1.45 ग्रॅम डिपॉझिट झालं. त्याचं इक्विव्हॅलंट वेट माहिती आहे आपल्याला. सपोज आता इथे घ्या सेल एबीसी, सेल एबीसी. ए मध्ये काय दिलाय त्यांनी, झिंक सल्फेट दिलाय, बी मध्ये दिलाय AgNO3, सी मध्ये दिलाय कॉपर सल्फेट,
ए मध्ये झिंक डिपॉझिट झाला असणार आहे, बी मध्ये सिल्वर डिपॉझिट झाला आहे आणि सी मध्ये कॉपर डिपॉझिट झाला आहे त्याच्या कॅथोडवरती. फक्त सिल्वर किती डिपॉझिट झालाय सांगितलं 1.45 ग्रॅम. इक्विव्हॅलंट वेट तुम्हाला माहिती असतात किंवा नसेल तरीही लक्षात घ्या. आपण सोल्युशन अँड कॉलिगेटिव्ह प्रॉपर्टी शिकत असताना इक्विव्हॅलंट मास कसं काढायचं सांगितलंय. इक्विव्हॅलंट मास ऑफ सॉल्ट कसं काढतात, इक्विव्हॅलंट मास ऑफ ऍसिड कसं काढतात, इक्विव्हॅलंट मास ऑफ बेस कसं काढतात, इक्विव्हॅलंट मास ऑफ एलिमेंट कसं काढतात ते आपण बघितलंय. इक्विव्हॅलंट मास ऑफ एलिमेंट इज इक्वल टू फॉर्म्युला काय, अटॉमिक मास अपॉन व्हॅलेन्सी, हा फॉर्म्युला आहे. इक्विव्हॅलंट मास ऑफ कॉपर, कॉपरचा अटॉमिक मास आहे बघा 62.5. ओके, कॉपरचा अटॉमिक मास काय 62.5. तर कॉपर सल्फेट मध्ये कॉपर वरती चार्जेस किती आहेत 2+ असतात म्हणून व्हॅलेन्सी त्याची किती आहे 2. तर इक्विव्हॅलंट मास ऑफ कॉपर इज इक्वल टू 62.5 अपॉन 2 किती येईल 31.75. हे याचं इक्विव्हॅलंट मास येईल कॉपरचा. बरोबर आहे, आलं लक्षात. त्याचं आपल्याला मास डिपॉझिटेड करायचं आहे. कळलं. आता इक्विव्हॅलंट मास ऑफ सिल्वर, सिल्वर नायट्रेट मध्ये सिल्वर वरती चार्जेस किती आहेत Ag प्लस, एकच प्लस चार्ज आहे. इक्विव्हॅलंट मास बरोबर फॉर्म्युला अटॉमिक मास अपॉन व्हॅलेन्सी. सिल्वरचा अटॉमिक मास आहे 108, व्हॅलेन्सी त्याची 1 आहे म्हणून इक्विव्हॅलंट मास पण सिल्वरचं किती येईल 108 येईल. आलं. आता झिंकचं इक्विव्हॅलंट मास काढायचं आहे आपल्याला. झिंक इक्विव्हॅलंट मास इज इक्वल टू अटॉमिक मास अपॉन व्हॅलेन्सी. अटॉमिक मास किती असतं झिंकचं 65. झिंक सल्फेट मध्ये झिंक वरती चार्जेस किती असतील 2+, म्हणून 65 अपॉन 2+2 किती होतं 32.5. म्हणून इक्विव्हॅलंट मास ऑफ झिंक इज इक्वल टू 32.5. हे इक्विव्हॅलंट मास तुम्हाला सर्वांचे काढता आले. ओके, ते तुम्हाला इथे दिलं नाही पण काढता आले. मग आता वेट ऑफ सबस्टन्स डिपॉझिट करायचं. मग आता आपण Ag ला इथं W1 कन्सिडर करू. ओके, W1 वेटला आणि इक्विव्हॅलंट मासला E1 कन्सिडर करू आणि त्याला रेस्पेक्टिव्ह इकडे W2 इकडे. मग पहिल्यांदा आपण काय करूयात, झिंकचं वेट ऑफ झिंक डिपॉझिटेड काढूयात. तुमच्याकडे फॉर्म्युला काय W1 अपॉन W2 इज इक्वल टू E1 अपॉन E2. W1 सिल्वरचे किती आहे 1.45 ग्रॅम अपॉन W2 कशाचं काढायचंय तुम्हाला. पहिल्यांदा आपण इथं झिंकचं काढूयात. W2 तुम्हाला काढायचं आहे म्हणजे वेट ऑफ झिंक डिपॉझिटेड. ओके, हे मग E1 किती आहे सिल्वरचं इक्विव्हॅलंट वेट 108. ओके, आणि E2 म्हणजे इक्विव्हॅलंट वेट ऑफ झिंक किती आहे 32.5. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा काय होईल 32.5 इंटू 1.45 अपॉन 108 इज इक्वल टू W2 दॅट इज वेट ऑफ झिंक डिपॉझिटेड. याचं कॅल्क्युलेशन केला की तुम्हाला येईल 0.436 ग्रॅम. 0.436 म्हणजे वेट ऑफ झिंक डिपॉझिटेड when same quantity of electricity pass through the zinc sulfate solution at that time is equal to 0.436 gram. वेट ऑफ झिंक. आता झिंकला सोडा, सिल्वरला आणि कॉपरला सोबत घ्या. सिल्वरला 1 कन्सिडर करा, कॉपरला 2 कन्सिडर करा आणि तोच फॉर्म्युला ठेवून करा. काय होईल सिल्वरला 1च ठेवूया आपण. W1 1.45, W2 आपण काढायचं वेट ऑफ कॉपर डिपॉझिटेड. E1 इक्विव्हॅलंट वेट ऑफ सिल्वर, E2 इक्विव्हॅलंट वेट ऑफ कॉपर 31.75. क्रॉस मल्टिप्लिकेशन करा 31.75 into 1.45 upon 108 is equal to W2. That is weight of copper deposited here. इथं तर कॉपरला W2 कन्सिडर केलं. ओके, वेट ऑफ कॉपर. त्यानंतर याचं हे केल्यानंतर तुम्हाला आन्सर येईल 0.426 इज इक्वल टू W2. याचं कॅल्क्युलेशन करून बघा 0.426. ओके, म्हणजे मास ऑफ कॉपर डिपॉझिटेड at the same time when 1.45 gram of silver deposited at the cathode in cell B, mass of copper deposited is equal to 0.426 gram. Okay, यावेळी mass of copper deposited and mass of zinc deposited हे पण काढलं. ओके, आलं न्यूमेरिकल लक्षात. पहिलं
किती टाइम लागेल तिथपर्यंत फर्स्ट लॉचाच यूज होता, पण त्यानंतर सेकंड लॉचा. इक्विव्हॅलंट मास कसं काढायचं ते पण कळलं. इक्विव्हॅलंट वेट कधी देतात, नाही देत, तर तुम्हाला स्वतःला काढता आलं पाहिजे. ओके, न्यूमेरिकल होता फॅराडेज सेकंड लॉ ऑफ इलेक्ट्रोलायसिसचा. ओके, बघा त्यावेळेला आणखी काही न्यूमेरिकल तुम्ही सॉल्व करात फर्स्ट लॉवरती, सेकंड लॉवरती. ओके, न्यूमेरिकल सॉल्व करत असताना नेहमी न्यूमेरिकल व्यवस्थित वाचा अगोदर, आणि त्याच्यामध्ये दिलंय काय आणि काढायला काय सांगितलंय हे एका साईडला लिहून घ्या किंवा लक्षात घ्या अगोदर. दिलंय काय आणि काढायला काय सांगितलंय. मग जर तुमचे थेरॉटिकल कन्सेप्ट क्लिअर असतील तर ते कसं काढायचं, कुठला फॉर्म्युला यूज करायचा लगेच कळेल आणि त्यावेळेला तुम्ही काढू शकाल. आणि कॅल्क्युलेशन करत असताना थोडं घाई न करता व्यवस्थित कॅल्क्युलेशन करता आलं पाहिजे, तुम्हाला न्यूमेरिकल सॉल्व होतील. ओके, आणि बऱ्याच वेळा या चॅप्टरवरती, इलेक्ट्रोकेमिस्ट्री चॅप्टरवरती कॉम्पिटिटिव्ह एक्झामला जेई आणि नीट न्यूमेरिकल बेस्ड क्वेश्चन विचारले जातात, त्यामुळे न्यूमेरिकलला फाटा देऊन चालणार नाही. ओके, नीटच्या एक्झामला या चॅप्टरवरती 2 क्वेश्चन फिक्स असतात. जेईच्या एक्झामला या चॅप्टरवरती 1 क्वेश्चन नेहमी असतो, कधी कधी 2 पण क्वेश्चन असतात. ओके, आता नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण इलेक्ट्रोलायसिस ऑफ ॲक्वियस कॉपर सल्फेट सोल्युशन बाय युजिंग कॉपर इलेक्ट्रोड किंवा ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड घेऊयात. आपण त्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये इलेक्ट्रोलायसिस काय याचं बघितलंय, पण बाय युजिंग इनर्ट इलेक्ट्रोड बघितलं होतं. आता बाय युजिंग ॲक्टिव्ह इलेक्ट्रोड बघूयात ते काय होतं. ओके, त्यानंतर ॲप्लिकेशन ऑफ इलेक्ट्रोलायसिस घेऊयात, मग इथे इलेक्ट्रोलायसिस समजेल. ओके, पुढे बाकीचा पाठ